मात्र एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल विशालला. चांगली बॅटिंग केली आहे विशालने. 10 चेंडूत 16 धावांवर बॅटिंग करतोय विशाल. आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी. आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला 21 धावा. 10 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे 13. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर अगदी सहज घेतली जाईल. क्षेत्ररक्षकही आहे त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकेरी धावेनं मात्र ओव्हर नंबर 3 ची सांगता होईल. धावसंख्या झाली ती 22. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये अजून 9 धावांचा प्रयत्न करावा लागणार. 9 धावा अजून बनवाव्या लागणार आहेत. या अगोदर जिंकलेला संघ अर्थात मी विनंती करतोय असल्फा पॅकर आणि त्याच्या विरोधात या दोन संघांमध्ये जो संघ जिंकलेला असेल त्यांची मॅच होईल. त्यामुळे मी असल्फा पॅकर टीमच्या कर्णधाराला विनंती करतो आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्स जवळ येऊन उपस्थित राहायचे. आपल्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचे. यानंतर ग्रुप बी मधून होणारा पहिला सामना मंगलमूर्ती विरुद्ध एमबीसीसी आणि त्यानंतर मात्र स्टार 11 विरुद्ध टर्फ एडिक्ट्स. बारा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मुर्गन चांगला सामना रंगतोय. 12 चेंडू 9 धावा तसं पाहायला गेलं तर सोपं नाहीये. एखाद दुसरे डॉट बॉल आले तर मॅच मात्र पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. त्यामध्ये अजिंक्य विक्रोळी संघ. परंतु ज्या पद्धतीने चोरट्या धावा घेतल्या जात आहेत ठाणे लेजंड्स टीम कडून खूप चांगलं क्रिकेट इकडे पाहायला मिळते. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इकडे पाहायला मिळते आणि स्पेशली विकेट वाचून क्रिकेट केले. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर शेखर मात्र चुकीचा फटका खेळला त्यामुळे आउट झाला. अन्यथा मात्र आपण जर पाहिलं तर फक्त एकच विकेट आहे. विशालने खूप चांगली परफॉर्मन्स दिली या मॅच मध्ये. 23 for 1. अजूनही 8 धावा गरजेचे आहेत. आणि हा चेंडू मात्र डाऊन दी लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंच अजित निकम यांच्या माध्यमातून. हळूहळू धाव फलकाला आकार देतोय तो विशाल. आणि यावेळेला मात्र विशालच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार चौकार आलाय. राहुल द्रविडची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जिंकायला फक्त आता 3 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे विशालने. 11 चेंडूत वैयक्तिक 20 धावा आतापर्यंत त्याने बनवल्यात. संघाची धावसंख्या 28 आहे त्यापैकी 20 धावा ज्या आहेत त्या विशालच्या बॅटमधून. आणि या वेळेला आणखीन एक स्वीप आणि अशा पद्धतीने मात्र ठाणे लेजंड्सने हा सामना जिंकलेला आहे. हार्टलीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. मनपूर्वक अभिनंदन आहे ठाणे लेजंड्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक. अजिंक्य विक्रोळी विशाल वैयक्तिक 24 धावा बनवल्यात. नॉट आउट राहिला त्यामुळे प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय ठाणे लेजंडच्या विशालला. अप्रतिम बॅटिंग त्याने केली आपल्या संघासाठी. आणि पराभूत संघामधून आपण जर पाहिलात तर आणखी एक पुरस्कार आपण देतोय प्रत्येक मॅच नंतर. संघामधून प्रशांत, विजय संघातून विशाल आणि पराभूत संघामधून प्रशांत, दोघांनाही विनंती करतोय आपण कृपया लवकरात लवकर व्यासपीठावरती या. या दोन्ही खेळाडूंना आपण पुरस्कार देणार आहोत. विशाल ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 31 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र अवघ्या 9 चेंडूमध्ये 24 धावा त्याने बनवल्या आणि आपल्या संघाला एखादी विजय मिळवून दिलाय. त्याबद्दल विशालला हा सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने आज ही मॅच खेळत असताना प्रशांतच्या परफॉर्मन्समुळे त्याच्या संघाला धावा मिळाल्यात आणि त्यातल्या त्यात त्याने गोलंदाजी केली आहे.
त्यामुळे प्रशांतला सुद्धा मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. या विशाल प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड तुम्हाला दिला जाणार